शिवाजी महाराज की मोरया. अर्ध्या तासात आम्ही रायगडला पोहोचतोय. रायगडला पोहोचल्यानंतर आम्ही थोडे तिथं आराम करेन आणि सकाळी 3 किंवा 4च्या दरम्यान गड चढण्यास सुरुवात करणार आहे. शिवाजी महाराज की जय हो. जय. पाठीमागचं सगळं गँग झोपलेलं आहे. पाठीमागचं गँग पण जागा आहे. ज्ञानदेव तोंडावर लाईट पाड तू तेवढा. समोर बघू शकता तुम्ही रायगड दिसतोय. आम्ही गाडी पार्किंगला लावलेली आहे. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. प्लॅनमध्ये थोडासा बदलाव झालेला आहे. उद्या सकाळी आम्ही गड चढणार होतो, ते आज रात्री 1:30लाच गर्दी बघून गड चढायला सुरुवात केलेली आहे. महाराजांची तलवार आहे आणि ब्लँकेट आणि बॅग बघा, माझी नवीन बॅग आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 2 आणि आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता सोबत आहे दर्शन, प्रसाद नाही, फक्त खाण्यापिण्याचं साहित्य घेतलेलं आहे. ज्ञानदेव आणि प्रकाश. वाजलेले आहेत रात्रीच्या 2:30 वाजता आम्ही नाणे दरवाजाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेणार आहे. खाली गडाचा पायथा किती खोल आहे बघू शकता. या कड्यावरून हिरकणी आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी खाली उतरली होती. मी दर्शन आणि प्रसाद आम्ही तिघं तरी आलेलो आहे. पण प्रकाश आणि ज्ञानदेव हे दोघे जण कुठं गायब झाले त्यांचं त्यांना माहिती आहे. तुम्ही बघू शकता टकमक कसं दिसतंय रात्रीचे 2:45 वाजता. महादरवाजा शिवाचा भास जणू कैलास शोभतो खास रायगड. हे 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 अर पहिला मुसरा हिरोजी सजानी पत्थर पहिला रचला. लाखवादळे कैक संकटे धीर जराही ना खचला. अर रक्त सांडले कैफ मांडले उभारिले भगवे तख्त. चला थोडा वेळ थांबायचा, परत जायचं. दर्शन पाटील चला उठा. प्रसाद उठा. सकाळचे 4 वाजलेले आहेत अँड फायनली वी आर ऑन रायगड. प्रसाद, दर्शन, हाय करा दोघं पण. प्रकाश आणि ज्ञानदेव काय दिसलेले नाहीत, पण तुम्ही बघू शकता रायगड पूर्ण ढगांच्या चादरीमध्ये विलीन झालेलं आहे. होळीच्या माळावरती आम्ही पोचलेलो आहे. महाराजांचा इतिहास हा गडकोटांच्या गाभाऱ्यात आणि सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात अजूनही जिवंत आहे. तो जगण्यासाठी आणि तो जपण्यासाठी गडकिल्ल्यांना आपलं करा. टेंटसाठी दर्शनला आणि प्रसादला जागा भेटलेली आहे, तरी आम्ही टेंटचं नियोजन करत आहे. जागा शक्यतो आम्हाला प्लेन हवी होती,
पण प्लेन नाही भेटलेली, थोडी तरी भेटलेली आहे. तेवढ्यात आम्ही टेंट टाकू शकतो. मोरोपंत, रायगडावरील हवा गनिमांसाठी पोचली. आपल्यासाठी हा प्राणवायूच. काशी, गया, प्रयाग, मथुरा एका बाजूला आणि माझा हा रायगड एका बाजूला. माहित नाही हा कितवा जन्म आहे माझा, पण यापुढे जितकेही जन्म घेईन इथेच असेल. टेंट घालेला आहे आमचा. टेंट इथं पाण्यासाठी भांडण चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता टेंट. दिसतोय का तुम्हाला टेंट? माझा एक फोटो काढ किती कंडे टेंट मधला. तुम्ही बघू शकता आणि अंदेव इथं आहे, प्रकाश आहे, प्रसाद आहे आणि दर्शा आत घुसलेला आहे टेंटमध्ये. इकडं जगदीश्वराचं मंदिर आणि ढगात विलीन झालेला हा रायगडचा किल्ला. रायगडा, इतकी वर्ष झाली तू आजही शांतपणे तग धरून आहेस. दरवर्षी लाखो लोक येतात, तुझ्या अंगा खांद्यावर बागडतात, गुलाल भंडारा उधळतात. सोहळ्याच्या या गर्दीतही तू कधीच कोपला नाहीस. प्रत्येकाला आपुलकीची, मायेची ऊब दिलीस, अगदी राजाप्रमाणेच. रायगडा, तू कायम खास आहेस. तुम्ही बघू शकता रायगडवरची घरे अजून सुद्धा तिथं लोक राहतात. त्यांची जनावरे वगैरे सगळे येत आहेत. लाईटला सोलर सिस्टम केलेलं आहे त्यांनी. बाकी पाण्याचे तर तुम्हाला टाक दाखवलेलेच आहेत खालचे. रायगडा, किती सुंदर आहेस रे तू. तुझ्याकडं आलं की परत जावंसच वाटत नाही. असं वाटतंय की कुठून तरी राजे येतील आणि माझ्या पाठीवर मायेची थाप टाकतील. अचानक शंभूराजे येतील आणि मला घट्ट मिठीत घेतील. सांग ना रे रायगडा, होईल का रे माझं स्वप्न पूर्ण?